सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आज शीतल म्हात्रे आहेत। आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये आरती देखील पार पडली आहे। तर आज आरती पार पडलेली आहे, काय नक्की कारण होतं? या ठिकाणी तुम्ही येऊन सर्व महिला आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। उद्या आमचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करणार नाही आहोत का याचं कारण आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे हा वाढदिवस कुठेही साजरा केला जाणार नाही। पण तरीही सर्व लाडक्या बहिणींचे इच्छा होती की आपल्या शिंदे साहेबांसाठी आपण काहीतरी करावं, म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभेमध्ये आज लाडक्या बहिणींनी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या या सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील महिला आघाडीच्या तर्फे आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये शिंदे साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। आपण पाहिलं तर मुंबईमध्ये RSSचे कार्यक्रम आयोजित आहे। 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, परंतु या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती होती। त्यावरून संजय राऊत बोलतात की आता RSS आहे ते खुल्या मताने खुल्या तोंडाने हे मुसलमानांना देखील आमंत्रण देणार आहेत, असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित। मला वाटतं संजय राऊत या विषयावर न बोलू तेवढंच बरं आहे, कारण असं मला कळलं की त्यांना कॅन्सर, काहीतरी पोटाचा कॅन्सर झाला आहे, परंतु कदाचित तो कॅन्सर त्यांच्या डोक्यापर्यंत पसरला असेल। खरं तर आज अशा पद्धतीने बोलू नये कुणाच्या बाबतीत, परंतु ज्या पद्धतीने ते सतत विषारी विधानं करता आहेत तर मला वाटतं कुठेतरी त्यांनी थांबावं। कालच मुंबईच्या एका महिलेला महापौर म्हणून मराठी महिलेला एक सन्मान मिळालेला आहे। भगवा जे फडकवण्याचं आम्ही ठरवलं होतं की मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकला पाहिजे, त्या पद्धतीने भगवा फडकवलेला आहे आणि उपमहापौर म्हणून संजय घाडीजी यांनी सुद्धा फॉर्म भरले आणि मला वाटतं 11 तारखेला श्री गणरायाच्याच इच्छेने आमचे महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवड होणार आहे। तर उद्या निकाल देखील लागतोय, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहे। कशा प्रकारे जो निकाल आहे तो अपेक्षित करताय? दोन्ही निवडणुकांमध्ये आपण निकाल बघा, महाराष्ट्राच्या जनतेला कल्पना आहे की काम करणारी व्यक्ती कोण आहे, काम करणारं सरकार कोण आहे, त्याच्यामुळे काम करणाऱ्या सरकारच्याच मागे उभं राहण्याचं काम आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेने केलं आहे। मग त्या नगरपरिषदा असू देत, त्याच्यानंतर विधानसभा असू देत, ग्रामपंचायती असू देत आणि अगदी महानगरपालिका असू देत, तर मला असं वाटतं की त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचा सुद्धा निकाल हा महायुतीच्याच बाजूने लागेल आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता सुज्ञ असल्यामुळे त्यांना कल्पना आहे की कुणाच्या मागे उभं राहायचं। परिषदेवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी जावं अशी इच्छा आहे, ती शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। संजय राऊत देखील बोललेत की आम्ही त्यांना सांगितलंय की विधान परिषदेवरती जावं। काय वाटतंय, ते येतील का? आणि संपूर्णपणे जर कार्यकाळ पाहिला तर तुम्ही काय? कुणाची इच्छा आहे विधान परिषदेवर यावं, ही इच्छा कुणाची हे आधी त्यांनी स्पष्ट करावं। जेव्हा ते आमदार होते तेव्हा कुणाच्या जीवावर किंवा कुणाच्या मतांनी ते विधान परिषदेवर निवडून गेले हेही त्यांनी सांगावं आणि त्यानंतर देखील विधान परिषदेच्या कामकाजात किती वेळ त्यांनी भाग घेतला, किती तास भाग घेतला हेही त्यांनी सांगावं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे किती प्रश्न त्यांनी या विधान परिषदेत मांडलेलं हेही त्यांनी सांगावं आणि तुमच्याकडे आकडे नसताना, तुमच्याकडे मतं नसताना तुम्ही विधान परिषद कुणाच्या जीवावर मागताय हेही त्यांनी सांगावं। म्हणजे परत एकदा महायुतीकडे जर मतांची भीक मागितली तरच तुम्ही विधान परिषदेवर जाऊ शकाल हे त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट करावं की विधान परिषदेवर जाण्याची इच्छा नक्की कुणाची। काही दिवसात राज्यसभेची जी कार्यकाळ आहे तो देखील संपतोय, पुन्हा एकदा संजय राऊत आहेत ते जाऊ शकतील का? कारण मागच्या वेळी जर आपण मताधिक्य पाहिलं तर सर्वांचं मताधिक्य घेऊन राज्यसभेवरती संजय राऊत गेले। संजय राऊत तेव्हाही कुणाच्या मताने निवडून गेले होते, कोणी त्यांना मतदान केलं होतं हे त्यांनी लक्षात घ्यावं। त्याच्यामुळे आज खासदार म्हणून जे बडबड करतायत ना, त्यामुळे त्यांना खासदार कोणाच्या मताने बनवलेलं हे त्यांनी आधी लक्षात घ्यावं आणि खासदार बनवून कुठले दिवे लावलेत त्यांनी गेल्या 5 वर्षात, महाराष्ट्रातल्या किती कुणाचं काम केलंय, कुठल्या जनतेच्या साठी त्यांनी काम केलं हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं। मग याचा विचार करता येईल आणि तुमच्याकडे मतं आहेत का, किती खासदार आहेत तुम्हाला मतं देणारी। त्याच्यामुळे उगीचच मुंगेरी लालके हसीन सपने बघू नयेत, तुमच्याकडे मतदान नाही आहे, तुमच्याकडे आकडे नाही आहेत, त्याच्यामुळे हे होणं शक्य नाही आहे, त्यांनाही माहिती आहे। शेवटचा प्रश्न, उद्या वाढदिवस आहे, नक्कीच वाढदिवस साजरा करणार आहेत, परंतु तुमच्या माध्यमातून कसा वाढदिवस आहे तो साजरा केला? नाही, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की अजितदादा पवारांचं जे दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती गेलेली आहे, त्याच्यामुळे अशा वेळेला कुठलाही प्रसंग आपण साजरा करायचा नाही आहे। त्याच्यामुळे सर्वांना आवाहन केलेलं आहे साहेबांनी की हा प्रसंग आम्ही साजरा करणार नाही, त्याच्यामुळे उद्या कुठल्याही प्रकारचे अभिनंदन स्वीकारणार नाही आहेत आणि मला असं वाटतं की हा खरंच एक दुःखद प्रसंग महाराष्ट्रावर हे केलं आहे, त्याच्यामुळे आम्हीही कुठलाही साहेबांना भेटायलाही जाणार नाही आहे।
धन्यवाद. आपण पाहिलं की एकनाथ शिंदेंचा उद्या वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त आपल्याला या सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये आज आरती झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यांना दीर्घायुष्य लावावं या अनुषंगाने आरती झाली, परंतु अजित पवार यांच्या दुःखदिनामुळे उद्या कुठलाही कार्यक्रम आहे तो आयोजित नसल्याचं शीतल मात्रे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. अजय मोहिते सर, निखिल चव्हाण, TV 9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.